पुढील धुरा सांभाळायची. हॅलो, या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. भालचंद्र विषय यांचं या ठिकाणी यथोचित मायेची स्वागत केलं जात आहे. नक्कीच भगवा चषक आणि या चषकामध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठाला लाभली आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. नंतर महेशजी बांगर हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाते. विनंती करतोय पंढरीनाथ विषय यांना पण स्वागत करायचंय. सलामीचे 2 फलंदाज खैरे संघ, आपला 12वा प्लेयर या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. नक्कीच नावं सांगायची आहेत. अनिल आणि सुभाष. पुढील समालोचनाची धुरा मी सुपूर्त करतोय हेमंत सोनावळे सर. ओव्हर टू ऑन मायक्रोफोन. धन्यवाद. जी ग्रामपंचायत सदस्य मोहपेश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाते. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचंय. मोहपेश साहेब कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. सापगाव संघ 12वा खेळाडू. येस, नक्कीच धन्यवाद रिकी खाडे सर. आपण मागच्या सामन्याचं समालोचन ऐकवलं आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये या सामन्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आमच्या दर्शकांचं, आमच्या प्रेक्षकांचं, प्रमुख मान्यवरांचं. आपल्या देखील स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर. आणि मला वाटतं इथे पहिला गडी गमावतोय खैरे संघ. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावर जातोय बाळा. यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्याच चेंडूवर गडी गमावला तो खैरे संघानं. अनिलच्या रूपानं पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू टाकेल. ओहो, यावेळी मात्र अचूक टप्प्यावर पडलेला चेंडू मयूर याचा एक निर्धाव चेंडू. आता मात्र अनिल बाद होऊन आल्यानंतर बाळा स्ट्राईकचा भार सांभाळतो. पहिला चेंडू अगदी सावधगिरीने खेळून काढला. एक निर्धाव चेंडू पडतोय ते मयूर कडून पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. हो, यावेळी मात्र कनेक्शन चांगला आहे. इनफिल्ड क्लिअर करतोय. चेंडू जातोय मिड विकेट झोन मधून सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. मात्र दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावांनी धावफलक सुरू झालं खैरे संघाचं. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव. हो, यावेळी सुरेख कनेक्शन. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेला. 4 चौकार डीजे. नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी गमावल्यानंतर ज्या पद्धतीनं बाळा फलंदाजी करतोय, सुरेशजी मोपे यांचं स्वागत आणि सन्मान होतोय अरुण दिनकर यांच्या शुभ हस्ते. हो 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 हो, यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा सफल. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला कमबॅक करतोय मयूर. यावेळी मात्र धाव संख्या आहे 6. 1 बाद 6. पहिलं षटक पॉवर प्ले, अगदी मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि पहिल्याच पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. मयूर कडून पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका. ब्लॉक होलचा चेंडू होता, मात्र तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख झेल लॉंग ऑनच्या दिशेला. दुसरी बाद होतोय खैरे संघाचा. बाळा बॅक खूप कॅल्क्युलेटेड पडतंय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर दुसरा चेंडू डॉट पडला, मात्र पुढच्या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या बालानं. त्या पुढच्या चेंडूवर चौकार वसूल केला. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आणि या चेंडूवर मात्र सुरेख झेल टिपला लॉंग ऑनच्या दिशेला त्या क्षेत्ररक्षकांनी आणि दुसऱ्या गडी बाद होतोय खैरे संघाचा.
यावेळी हे षटक मला वाटतं समाप्त होत आहे. गुरुनाथ दिनकर आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळी मात्र नवीन गोलंदाज येतोय अतुल. 6 runs at the end of first over and 2 wicket down for खैरे. सुभाष यावेळी मात्र स्ट्राईकचा भार सांभाळेल. दुसऱ्या षटक सुरू होत आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळून काढण्यास सज्ज यावेळी गोलंदाज अतुल. हो यावेळी मात्र चेंडू इनसाइड एज घेतोय. मात्र चेंडू सिली पॉइंटच्या दिशेला स्क्वेअर लेगच्या दिशेला सॉरी आणि एक धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. दरम्यान गुरुनाथ दिनकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल भालचंद्र विषय यांच्या शुभ हस्ते. मी विनंती करतोय आपण त्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे. येस वन्स अगेन अतुल. हो हे दिस टाइम इज स्टीअर टुवर्ड्स द स्क्वेअर लेग. Fine leg. 1 run taken, try to second. Oh, misfield. And it converted into yet another run. 2 runs. 1 run short. Yes. एकच धाव मिळेल या चेंडूवर. एकच धाव मिळेल. एक धाव शॉर्ट आहे. पंचांचा सिग्नल येतोय. मित्रांनो आपण या गोष्टी अतिशय काटेकोर पाळल्या पाहिजेत. आपली धाव पूर्ण व्हायला हवी. एक धाव महत्वाची आहे. यावेळी क्लीन बोल्ड. व्हॉट अ परफॉर्मन्स. सुरेख गोलंदाजी. कालच्या दिवसातला जो सामना पाहिला मित्रांनो तर एक धाव किती महत्वाची. गोटेकर बी विपक्ष बोरशेती संघ आणि एका धावेवर तो ड्रामा झाला शेवटच्या चेंडूवर आणि तेव्हा कळलं एका धावेचं महत्व काय आहे मित्रांनो. म्हणून एक धाव महत्वाची आहे. शॉर्ट रन्स आपण घेत असाल तर एक धाव किती महत्वाची हे शेवटचा चेंडू जेव्हा इनिंगचा पडतोय तेव्हा आम्हाला कळतं. यावेळी मात्र तिसरा गडी गमावतोय खैरे संघ. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच सामना खैरे विपक्ष सापगाव. हो डाऊन द लेग दिशाहीन चेंडू. एक वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव मिळेल खैरे संघाला. धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होते 9 धावा. 9 लॉस ऑफ 3 विकेट्स इन द सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खैरे 11. Yes, once again Somnath. Yes, ready to face new ball. Oh, this time block hole ball. Very accuracy in the line and length, and the resulted into 1 dot ball. Very important dot ball for Sapgaon. खैरे संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. दुसरं षटक सुरू आहे मित्रांनो. आतापर्यंत 3 गडी गमावले आहेत खैरे संघानं. सापगाव संघ एक सुरेख गोलंदाजी करतो यावेळी. अतुल फुल टॉस. चेंडू दिशा दिली. चेंडू फाईन लेगच्या दिशेला आला होता मात्र कुठेतरी एक चुकीची फेकी आणि त्याचा रिझल्ट 2 धावा आणखी अतिरिक्त मिळतील. किती धावा मिळतील एकूण. दुसऱ्या एंडला चेंडू फेकला गेला आणि प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं मित्रांनो. 3 धावा मिळाल्या दरम्यान जिथे एकही धाव मिळू शकली नसती तिथे 3 धावा. या धावा वाचवाव्या लागतील सापगाव संघाला आणि धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या होते 12. 12 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. बहुत ही नफीतुली गेंदबाजी हो रही है अतुल की ओर से अपनी टीम के लिए. अब तक के इस ओवर में 4 रन दे चुके हैं. 5 रन दे चुके हैं. इस बार फिर से एक बार वही लाइन और लेन के साथ और एक और डॉट बॉल यहाँ पे. इसी के साथ दूसरी ओवर का पतन यहाँ तक जाकर पहुंचा है. 12 रन 3 विकेट के नुकसान पर 2 ओवर्स के बाद खैरे टीम आता मात्र झाले आमचे मित्र रवींद्र विशे सर की ज्यांनी आम्हाला बिस्लरी दिले आहेत या स्नानासाठी. नक्कीच आपण बिस्लरी दिलेत म्हणून नाही तर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षक आहात. स्कोर आहे 12 धावा. आपण एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. आदर्श शिक्षक आहात. यासाठी हा सन्मान आहे. मी विनंती करेल आयोजकांना की रवींद्र विशे सरांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
येस, गोलंदाजी मार्कवर आम्हाला दिसतोय आता मनीष. फलंदाजी सोमनाथ. येस. Oh, full toss this time, not correctly connected, but still both the batsmen crossing for single. एक धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या होते 13 धावा. 13 लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट्स. खैरे टीम 13 धावांवर 3 महत्वपूर्ण गडी बाद झाले. त्या खैरे संघाच्या कुठेतरी एक धावगती मंदावली आहे. यावेळी खूप धाव लागतील. सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 40 पर्यंत तरी मजल मारावी लागेल. पुढचा चेंडू दिशाहीन स्क्वेअर मारा, नो चेंडू. ओ हो हो हो, त्याबरोबर एक चोरटी धाव इथे मिळेल आणि या 2 धावा चेंडूवर आणि शिवाय पुढच्या चेंडूवर फ्री हिट सिग्नल येतं. या चेंडूवर एकूण धावा मिळाल्या 2 आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 15 धावा, 15 रन्स. येस, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स हियर ऑन दिस ग्राउंड, छत्रपती स्पोर्ट्स ग्राउंड मुगाव. यावेळी मात्र शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू कोणताही संपर्क नव्हता. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि एक निर्धाव चेंडू फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाही सोमनाथ. यावेळी सुरेख संधी होती, हात खोलायची संधी होती. फ्री हिट होता मात्र वाया गेला. फ्री हिट. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख लाईन अँड लेंथ. कुठेतरी चेंडू बाहेरून ट्रॅव्हल झाला का, प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बॅट्समनच्या मनामध्ये वाईट मिळेल का, अतिरिक्त धाव मिळेल का, मात्र पंचांचं तितकीच सुरेख कामगिरी. चेंडू अतिशय जवळून ट्रॅव्हल झाला वाईट लाईनच्या आणि एक अतिशय चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू. यावेळी मात्र कनेक्शन चांगले. चेंडू हवेत, एलिव्हेशन मिळतंय. डिस्टन्स मिळेल का, डिस्टन्स मिळालं नाही, झेल सुटला. काय रिझल्ट येईल दरम्यान सिग्नल काय येईल पंचांचा. किती धावा, 3 धावा. आणि धाव संख्या होती 18 धावा. धावफलक पुढे सरकतय. त्या खैरे संघाचं अगदी गती तितकी नसेल, मात्र धावा येणं महत्वाचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा बाउन्सरचा प्रयोग झाला. चेंडू अगदी खांद्याच्या रेषेनं विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि हे षटक सुरेख पडतंय. आणि या षटकातला अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज आहे गोलंदाज मनीष. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 18. 18 लॉस ऑफ 3 विकेट्स. खैरे इन दिस लास्ट बॉल रिमेनिंग इन दिस थर्ड ओव्हर. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. 18 धावा आणि 3 गडी बाद अशी खैरे संघाची कामगिरी आतापर्यंत. यावेळी मात्र चेंडूला इनसाइड एज, चेंडू थर्ड मॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा कमीत कमी मिळतील का. येस, 2 धावा पूर्ण केल्या. दरम्यान आम्हाला नक्कीच ऍडव्हर्टाइजमेंट करायला आवडेल, ज्याच्या नावातच जय महाराष्ट्र वडापाव सेंटर व छास दिलीप अण्णा विशे. आपणास या वडापावचा आणि चहाचा आनंद घ्यायचा असेल तर आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला आपण जाऊ शकतात. महाराष्ट्र वडापाव सेंटर व छास दिलीप विशे. अगदी पहिल्या दिवसापासून अगदी आमच्या प्रेक्षकांना एक चविष्ट आणि स्वादिष्ट वडापाव पुरवण्याचं काम करतायत दिलीपांना विशे. येस, यावेळी मात्र अंतिम षटक घेऊन कोण येतोय. महेश. हे षटक टाकण्यास सज्ज महेश सापगाव संघाकडून. धावसंख्या आता पुढे 20 धावा. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 20 धावा. मनीष इस ओवर की पहली गेंद डालने के लिए तैयार. ओहो, इस बार गेंद को कट किया. थर्ड मैन डीप, थर्ड मैन जोन में गेंद आती हुई बहुत ही तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन डीजे. बहुत ही अच्छी तरह से प्लेसमेंट किया था गेंद को, बहुत ही सूझबूझ के साथ कट किया डिप फाइन थर्ड मैन जोन में और गेंद सीधा जाकर टकराई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन मिले इस गेंद पर और इस 4 रन के साथ स्कोर कार्ड भी आगे जाता हुआ. स्कोर कार्ड पर रन्स हो गए 24 रन. विकेट के नुकसान पर खैरे टीम इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन्स बटोरने का प्रयास करेंगे.
अगली गेंद और इस बार कनेक्शन बहुत अच्छा, गेंद ऊपर गई, हवा में गई है गेंद और उतनी बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बढ़िया कैच लपका हुआ फील्डर ने और एक और विकेट का पतन होता हुआ यह खैरे टीम के। विजय भाऊ आम्हाला चांगली कोळी गीतं ऐकवा नक्कीच प्रेक्षकांना, ही स्लो गाणी का देऊ आम्हाला, सर्च करून ठेवा। येस, यावेळी मात्र 54 चौथा गडी बाद होतोय खैरे संघाचा। येस, नवीन फलंदाज येतोय मैदानात प्रवीण, मात्र सामना करेल सोमनाथ, सॉरी सुभाष। यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख बाउन्सरचा आणि वाईट चेंडू, मला वाटतं पंचांचा निर्णय येतोय। एक अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्या होते 25 धावा। पंच, येस, एक अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवर खैरे संघाला वाईटच्या रूपाने। फिर से एक बार महेश अपनी गेंदबाजी कर रहा है। ओहो, इस बार डाउन द लेग जाती हुई गेंद, एक और वाइट, अंपायर्स का डिसीजन आएगा वाइट और एक और अतिरिक्त रन मिलेगा या खैरे टीम के लिए और इस एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 26 रन 4 विकेट के नुकसान पर। पाचघर आणि नडगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे। ओहो, इस बार गेंद को बहुत ही सीधा भी से कनेक्ट किया, गेंद जा रही है फाइन लेग जोन में और बड़ी तेजी से गेंद जाएगी बाउंड्री लाइन। बहुत ही बढ़िया सा महेश फिर से एक बार तैयार अपनी गेंदबाजी मार्ग से और सामना करेंगे सुभाष। इस बार क्या आएगा परिणाम? ओहो, इस बार कनेक्ट तो किया है गेंद को, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, लेकिन गेंद फिर से एक बार डीप फाइन स्क्वायर लेग के बाहर जाएगी। तीसरे रन और 2 गेंदें शेष इस ओवर की। स्ट्रॉंग असेल खैरे संघाकडे तर एक फायटिंग स्कोर ठरू शकतो आणि एक चांगला सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो। दरम्यान मला वाटतं नडगाव आणि पाचघर आणि नडगाव दोन्ही संघांचे कर्णधार प्लीज कमेंट्री बॉक्सच्या समोर या। या सामन्याचा टॉस होणार आहे, पाचघर विपक्ष नडगाव। प्लीज दोन्ही संघांचे कर्णधार आपण कमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे। खैरे विपक्ष साबगाव असा सामना चालू मित्रांनो। खैरे संघाने प्रथम फलंदाजी करत 35 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत आणि 36 धावांचे एक आव्हान आहे ते
सापगाव संघाला नडगाव विपक्ष पाचघर दोन्ही संघांचे कर्णधार आपण यायचंय कमेंट्री बॉक्सच्या समोर. येस पाचघर संघ प्लीज आपला कर्णधार आपण यायचंय टॉस साठी. सन्माननीय रमेश शिंदे सर आपण जर त्यांच्या सोबत असाल तर कर्णधाराला आपण पाठवायचे टॉस साठी. नक्कीच हा सामना दुपारच्या 7:00ला पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं युट्यूब लाईव्हच्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत रंगतो आहे इथे सापगाव विपक्ष खैरे. नक्कीच आमच्या व्यासपीठावर चंद्रकांतजी दिनकर नितीन सातपुते आपण व्यासपीठाकडे यायचंय. येस यावेळी मात्र 36 धावांची गरज. दरम्यान ऐकूया एक सुरेख गाणं होता ठाण्याचा ठाण्याबाग. चंद्रकांत दिनकर व्यासपीठाकडे यायचे. नितीन सातपुते आपण देखील व्यासपीठावर यायचे. यस यस सामन्याचा टॉस होईल. पाचघर विपक्ष नडगाव. नक्कीच या सामन्याचा टॉस थोड्याच वेळात होतो आहे. नितीन महेश नडगाव आणि पाचघर मला वाटतं आमचे शिंदे सर टॉस करतील असं मला वाटतं या सामन्यासाठी ऍज अ कॅप्टन ऑफ पाचघर. येस नडगाव आणि पाचघर या दोन संघांच्या दरम्यान रवींद्र विशे सर या सामन्याचा टॉस करतील. 24 चेंडू आणि 36 धावांची गरज सापगाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हर्ष आमचे स्कोरर आपण यायचे. येस नाणेफेक झालेली आहे. कोणी जिंकली नाणेफेक? नडगाव संघानं आणि निर्णय आम्हाला थोड्याच वेळात कळेल. चंद्रकांत दिनकर नक्कीच स्वागत होईल. हर्ष विषय आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचंय. दरम्यान गोलंदाजी गोलंदाज सोमनाथ. येस गोलंदाज सोमनाथ हे पहिलं षटक हातात. पॉवर प्लेचं षटक हिलं षटक 24 चेंडू आणि 36 धावा. 9च्या सरासरीनं धावा करायचे. येस यानंतर सामना मित्रांनो रंगणार आहे नडगाव विपक्ष पाचघर. एक डोळखाम विभागातला संघ आहे. महेश आणि नितीन पहिला चेंडू या सामन्यातला. ओहो अवे फ्रॉम द बॉडी व्हेरी नाइसली प्लेस टुवर्ड द मिड विकेट बाउंड्री लाइन फॉर 4 रन्स. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्टार्ट. डीजे बहुत ही बेहतरीन शुरुआत. जिस शुरुआत की इस बार फिर से एक बार गेंद जाती हुई स्ट्रेट 4 रन्स. नक्की व्यासपीठावर सन्मान्य रवींद्र विशेष सर उपस्थित आहेत. नक्कीच आम्ही विचारू इच्छितो कारण आम्ही लहान असताना सरांना मुगावच्या टीम मध्ये खेळताना पाहायचो आहे. मात्र पहिला प्रश्न आम्हाला विचारू इच्छितो आपण तो आहे की या आयोजनाबद्दल आपणास काय वाटतं सर? प्लीज आपलं मत व्यक्त करा. हॅलो धन्यवाद. खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजनाचं काम केलेलं आहे जांतराचा ग्रुपने. खरं पाहता गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुगामध्ये असंख्य खेळाडू घडले. मुगावची एक विशेष छाप होती. ज्यावेळी आसनोली आणि ज्यावेळी आसनोली आणि मुगावची जेव्हा मॅच व्हायची तो लोक म्हणायची भारत पाकिस्तान मॅच चालली. परंतु मित्रांनो आज ते आसनोली आणि ते खेळाडू आम्ही एकत्र भेटल्यानंतर डायरेक्ट गळा भेट करतो आणि त्यावेळेचा आनंद खूपच वेगळा. हॅलो ग्राउंड संदर्भात म्हणायचं असेल अतिशय उत्तम असं ह्या ठिकाणी या मुलांनी मेहनत केलेली आहे. मुगावमध्ये अशा प्रकारचं ग्राउंड होऊ शकतं ही आम्ही कल्पना देखील केली नव्हती. आणि या ठिकाणी
कमी वेळामध्ये खूप मेहनत करून या मुलांनी अतिशय चांगलं असं या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेडियमचं रूप तयार केले आहेत. मला वाटतं मुगावच्या कारकिर्दीत एवढे मोठे कार्यकर्ते वगैरे कोणीच आले नसतील, पण आज मला बाजूनी सांगितलं की या ठिकाणी बालूमामा म्हात्रे देखील येऊन गेले. खूप साऱ्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा या मंडळाला लाभल्यात. नवतरुण मुलं सर्व. मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त मुलांना एक ग्वाही देऊ इच्छितो की मित्रांनो, आपण पुढच्या स्पर्धेमध्ये आपण जे मागाल जे काय आपली अपेक्षा असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेल. आणि या ठिकाणी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त बोला हा बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी माझ्याकडून उत्कृष्ट स्वयंसेवक स्पर्धा संपेपर्यंत खूप मेहनत करा. कुठल्या प्रकारे आपल्या स्पर्धेला गालबोट लागतं कामा नये. आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी माझा सत्कार केला, मानपण दिला तुमचं मंडळाचं, आणि या ठिकाणी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पंचांना देखील शुभेच्छा देतो. आपण भर उन्हाच्या पाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी आदर्श पंचगिरी काम करतात. माझे कॉमेडी मित्र असतील, आपणही देखील समालोचनाचे कार्य जे समोरच्या प्रेक्षकांना, असंख्य प्रेक्षक जे या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, पण शेतावर काम करता करता, घरामध्ये काम करता करता, रोडला उभे असताना लोक कॉमेडी ऐकतात. माझे मित्र त्या साईडला युट्यूबला व्हिडिओ शूटिंगद्वारे त्या ठिकाणी प्रेक्षक टीव्हीला टाकतात, त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उजव्या साईडला माझ्या खाद्यपदार्थ विक्री स्टॉल आहे, त्यांचे देखील आभार करतो. आणि तुम्हा सर्वांचं, क्रिकेट प्रेमींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नक्कीच सर, आम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही खेळत असलेल्या 10 वर्षापूर्वीचं 10-12 वर्षापूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट नेमका काय फरक जाणवतो आपणास? खूपच फरक आहे या ठिकाणी. तसं पाहता म्हटला की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण पाय ठेवलेले. आम्ही पहिले खेळायचो कुठल्या प्रकारचे, आपण अंदाजपरची दूरदर्शन म्हणतो असं आपण खेळायचो. कुठल्या प्रकारचे नियम नाही, आणि समोरच्या व्यक्तीला राग कसं येईल, भांडणं, खेळणं कमी आणि भांडणं जास्त असं असायचं. आणि त्यामध्ये त्या भांडणातून आनंद आम्हाला मिळायचा त्यावेळी. आता मुलं भांडत नाही, हसत नाही, बोलत नाही, पण पूर्वीचा जो आनंद होता ना सर, खूप आनंद छान होता. आणि त्या आनंदाला आता आम्ही मिस करतो खरी म्हणजे. सर नक्कीच तो आनंद वेगळा होता, ती मैदान वेगळी होती. कारण पाहिलं तर आमची मैदान अशी होती की चौकार जातो की काय, आणि चेंडू तिथे कुठेतरी खड्ड्यात पडायचा आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातात यायचा. ती मजा होती त्या मैदानाची. आता मात्र युट्यूब आलं आणि युट्यूबनं भांडणं कमी केली. नक्कीच आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी चतुर्थ पारितोषिक देऊ केले ते रघुनाथजी गोपाळ विशे यांचं आगमन झालेलं आहे आमच्या व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे आपलं. मी विनंती करेल पंढरीनाथ विशे यांना की आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि श्रीफल देऊन स्वागत करायचं. दादांच्या बद्दल म्हणतो मी, रघुनाथ दादा आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. उत्तम असं हास्यास्पद व्यक्तीला जर हसणं सुद्धा लाभणं हे नशीब असतं. आणि दादांचे आपण चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर प्रथम आपल्याला हसू येते. आणि असे हास्य आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झालात. मी पंढरीनाथ विनंती करतो आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन, ट्रॉफी देऊन त्यांचे या ठिकाणी सन्मान करायचा आहे. येस, धन्यवाद सर. नक्कीच अशी काही व्यक्तिमत्व प्रत्येक गावामध्ये आहेत की ज्यांचा वरदहस्त नेहमीच अशा कार्यक्रमांना त्या आयोजकांच्या पाठीवर असतो. आणि त्यापैकी एक नाव रघुनाथ काका विशे. नक्कीच जयंता राजा मित्रमंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021 आणि या भगवा चषकाचा आजचा तिसरा दिवस आणि रंगलेला सामना सापगाव विपक्ष खैरे. नक्कीच 36 धावांचा पाठलाग करतोय सापगाव संघ आणि आतापर्यंत मार्गक्रमण केलंय. 15 धावा स्कोअर कार्डवर, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 23 धावांची गरज आहे आणि आता एक सिंगल क्रॉस झाला. यावेळी मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाही. सॉरी, पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे त्या सापगाव संघाला. यस, फिर से एक बार गेंदबाज बाड़ा तैयार अपनी गेंदबाजी मार्ग पर, और इस गेंद पर ओहो इस बार हल्के हाथ से खेला, गेंद आ रही है थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक. और इस स्थान पर सापगांव टीम और बहुत ही तेजी के साथ ये रन्स बटोर रहे हैं. बहुत ही हल्के हाथ से खेला था, एक डेलिकेटली टच करने का प्रयास था और गेंद सीधा जाकर टकराई बाउंड्री लाइन पर. और 4 रन के साथ स्कोर 17 रन, 1 विकेट के नुकसान पर. इस बार गेंद को बहुत ही बढ़िया कनेक्ट किया है. गेंद जाकर पहुंचे आउट ऑफ द पार्क. 6 रन. व्हाट अ माइटी ब्लो.
धन्यवाद डीजे। फिर से एक बार बहुत ही बढ़िया कनेक्शन और अगली गेंद, इस बार गेंद को टैप किया, फिर से पॉइंट की सर के ऊपर से गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद 4 रन। फिर स्कोर बहुत ही तेजी से आगे बढ़ता हुआ 21 रन, 21 रन यहां पर, और 15 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। 21 धावा 27 झाले आता, या 4 न 27 झाल्याने अजूनही नडगाव यावेळी अगदी वेगाने धावा गोळा करतोय तो साबगाव संघ आणि फलंदाज विलास आणि नितीन। यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव मिळेल इथे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। आपण नेहमी पाहतोय की जेव्हा आपण सरळ बॅटने खूप छान फटके मारत असतो तेव्हा आपण मध्येच एखादा असा उलटा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यावेळी यश मिळत नाही आणि पुन्हा एकदा आपण विचार करतोय की अरे हा चेंडू वाया गेला का। ह्यावेळी गरज तेव्हा असते जेव्हा आपल्याकडे स्कोर खूप छान असतो। यावेळी मात्र नामात्र 9 धावा करायच्या आहेत आणि कुठेतरी एक उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र नक्की मिळाली आणि या एका धावांवर धावसंख्या होती 28 धावा। आता मात्र 8 धावांची गरज आहे। 2 षटकानंतर धावसंख्या 28 आणि गोलंदाजी मार्कवर दीपक। नक्कीच ते 2 संघ नडगाव आणि पाचघर तयार राहायचे। यानंतर फिर से एक बार नए गेंदबाज दीपक, उल्टास, लेकिन इतना फायदा नहीं उठा पाए, गेंद जा रही कारपेट शॉट की तरह। 1 रन पूरा किया, दूसरा रन का प्रयास और 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 30 रन। 1 विकेट के नुकसान पर साबगांव टीम बहुत ही आसानी से अब अपना टारगेट हासिल कर रहे हैं साबगांव टीम, यानी कि और 13 और 11 गेंद शेष है, और एक और अतिरिक्त रन मिलेगा यहाँ वाइट के रूप में, और स्कोर जाकर पहुंचा 31 रन और 5 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। अगली गेंद, और इस गेंद पर फिर से एक बार बड़ा प्रहार करने का प्रयास था, लेकिन डॉट बॉल गिरती हुई एक बहुत ही महत्वपूर्ण डॉट बॉल है, लेकिन स्कोर अब ज्यादा कुछ बचा नहीं है। 5 रन बचे सिर्फ, और गेंद शेष है 10 गेंद और 5 रन। अगली गेंद, और इस बार फिर से एक बार अवे फ्रॉम द बॉडी खेलने का प्रयास था, लेकिन गेंद बहुत ही तेजी से वहां से गुजरती हुई विकेट कीपर के दस्तानों में, और एक और डॉट गेंद यहाँ पर दीपक की ओर से सुरेश बांगर व्यासपीठाकडे यायचे। अगली गेंद फिर से एक बार, ओहो, इस बार गेंद को बहुत ही बढ़िया कनेक्शन किया, गेंद जा रही है मिड विकेट जोन में और 1 ही रन मिलेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पे, लेकिन इस 1 रन के साथ स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ 1 और रन जोड़ा जाएगा इस स्कोर कार्ड में। स्कोर जाकर पहुंचा 32 रन और 4 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए, और शेष गेंदे 8 गेंदों में 4 रन। ये तो बहुत ही बढ़िया और आसान होता हुआ साबगांव टीम के लिए। अगली गेंद, और इस गेंद को बहुत ही बढ़िया प्लेसमेंट किया, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वहां फील्डर है और 2 रन मिलेंगे, और एक और ओवर थ्रोज मिलेगा, नहीं मिलेगा, लेकिन 2 रन पर संतुष्ट होते हुए बल्लेबाज, और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 34 रन। नरेश निमसे, भास्कर पवार आपले सहर्ष स्वागत आहे, आणि आपल्या सोबत असलेले मान्यवर आपण सर्वांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचे। आपले सहर्ष स्वागत आहे। 2 धावांनी धावफलक 34 धावा, धावांची गरज फक्त हा सामना जिंकण्यासाठी। पुढचा चेंडू, ओ हो, लाइटली अँड डेलिकेटली टच्ड अँड गेन ट्रॅव्हल टुवर्ड्स द कव्हर कॉर्नर, अँड देयर इज फिल्डर, ही विल स्टॉप द बॉल अँड रिटर्न टुवर्ड बॉलर, स्टील batsman crossing for double. Here ends the match. Sabgaon won the match with 9 wickets. Congratulations and very thanks for Khairi team. You have played very nicely and shown your game here on